आणि त्याच्यानंतर मला हळूहळू लक्षात यायला लागलं की याच्यामधलं सीतेचं जे पात्र आहे ते पात्र फार विलक्षण आहे. आणि आतापर्यंत आपल्या मनावरती एक वेगवेगळ्या पद्धतीने जी सीता मांडली गेली आहे त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे असं मला वाटायला लागलं. म्हणजे मलाही आतापर्यंत असं वाटत होतं की सीता बिचारी हतबल होती किंवा तिच्यावर अन्याय झाला आणि अशा पद्धतीने. पण असं लक्षात यायला लागलं की एकतर जनकाने तिला संपूर्ण शिक्षण दिलं होतं आणि त्या शिक्षणामध्ये राजनीतीचाही एक प्रशिक्षणाचा भाग होता. आणि आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे निर्णय सीतेने स्वतः घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने घेतलेत म्हणजे जसं वनवासाला जाणं. वनवासाची जी काही अट होती ती रामापुरती मर्यादित होती. सीता म्हणाली मी बरोबर येणार. आणि त्याच वेळेला उर्मिलेने हा निर्णय घेतला की सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी मी तिथे थांबणार. म्हणजे रामायणातल्या 2 स्त्रिया की ज्यांच्याकडे पाहण्याचा आतापर्यंतचा दृष्टिकोन वेगळा आहे त्या स्वतः मला निर्णय घेताना दिसतात.